असा आत जायला म्हणजे बॅरिकेड सिस्टम आहेत. अप्पर कोर्ट जुनागड सकाळी 8 ते 4 PM गेट क्लोज अशी माहिती इथं आहे. तर तिकीट काढताना असं RFC कार्ड जे दिलेलं आहे इथं 200 रुपये फीस घेतात. हा बँड परत दिल्यावर 100 रुपये रिटर्न अशी इथं सिस्टम आहे. म्हणजे किल्ल्यामध्ये किती लोक आहेत त्या बँडच्या अनुसार त्यांना कॅल्क्युलेट करता येतं. ही फोर्टची माहिती राजा महाराजांच्या वेळेचा फोर्ट आहे जुनागड. कोट अप्पर कोट. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. हे एक लष्करी सिस्टम आहे. तिथं लष्करी सिस्टम्सला आपल्याला आपातकाळी फोर्टला काही हमला झाला तर लपण्यासाठी जागा वगैरे अशा टाईपला बनवली आहे. गुप्त दरवाजा त्या टाईपचा त्यावेळीचा आहे. किंवा इकडनं प्रहार करायला लोकांवर. एंट्रन्स गेट आहे. तुम्ही तिथं आर्किटेक्चर ऑफ दॅट टाइम. ही मोठी मोठी दगड कन्स्ट्रक्शन ऑफ दॅट टाइम. कार्विंग केलेलं आहे हे. इथं बॅरिकेड्स पण आहे. आपल्याला इथून या राईट साईडने जायला पाहिजे. इथे चोर दरवाजा. इथे जय माताजी पोस्टर. तिकीट चेकिंग, पोर्टची माहिती सर्व. ही सवानी म्हणजे हे लोक इथं मेंटेन करतात या जागेला. दे आर द केअरटेकर्स ऑफ दिस फोर्ट अशी मला माहिती मिळाली आहे. गुजरात टुरिझमचा कंट्रोल रूम आहे इथं आणि बराच मोठा एंट्रन्स आहे. हे दरवाजे त्या टाईमचे. This is an important communication to stop nonsense at these places. Very good place, very good information for the visitors. Apricot. Some very old monuments at this fort. Archaeological Survey of Department याची काळजी घेते. डेफिनेटली हा एक आता न्यूली डेव्हलप प्लेस आहे. बट एक मोठा असेंब्ली पॉइंट असेल त्या काळी. In track also you can see this type of cycle track here. It is 100 for 15 minutes cycling track. आता आपण लेफ्ट टर्न घेतला आहे. ही फोर्टची
बॉर्डर प्रोटेक्शन सिस्टम बघायला. त्या काळीची आता बरंच काही इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे. असं एक टॉवर पण आहे तिथं. आता लोक काही बसलेले आहेत, पण तेव्हा डेफिनेटली सिक्युरिटी लोक असतील. एक तोफ पण दिसते. हे तुम्ही द फोर्टचं स्ट्रक्चर बघू शकता. प्रोटेक्ट द फोर्ट फ्रॉम द एंट्री ऑफ एनिमीज. This type of structures were done that time. So it was a huge location, huge place. आता बरंच काही चेंजेस केले असतील ॲज कम्पेअर्ड टू द अर्लियर, पण आपण बघू शकता. जो हा फोर्टचा फोर्टिफिकेशनचा लास्ट पॉईंट आहे, जिकडं आपण सिटी बघू शकता किंवा फोर्टचा मेन दरवाजा बघू शकता. बघा. सो अ ह्यूज फोर्ट ऑफ जुनागड. इथं असं बंद केलेलं आहे वर जायला, त्यामुळे मी काही जात नाही. पण काही लोक जात असतात, त्याला आपण काय थांबवू शकत नाही. सो दिस इज द बॉर्डर ऑफ फोर्ट, प्रोटेक्शन फ्रॉम द एनिमीज. दॅट टाइम असा फोर्ट असायचा. बघू शकता तुम्ही, मी पण बघतोय इथे, तुम्ही पण बघा. या फॉर चिल्ड्रन्स नाव, आणि इथे सायकल्स पण असतात, सायकलिंग ट्रॅक. त्या फोर्टमध्ये हे आपले मुस्ताक भाई काल आम्हाला भेटले होते. सेम मुस्ताक भाई आहेत. काल काय मला सायकल ओके करून दिली नाही, पण यांच्याकडे भरपूर सायकल आहे इथे. इकडे काही तोफांचा डिस्प्ले केलेला आहे. दिस इज वन ऑफ द रिचेस्ट अँड क्लीनेस्ट फोर्ट ऑफ गुजरात असं मी वाचलं आत्ता. इथं दिल्ली गेट दिलेला आहे बोर्ड, आणि लाईट अँड साऊंड शो अशी माहिती आहे. तिथं जुनागडमध्ये अप्रीकोटला अप्परकोटची जी माहिती आहे ती इकडं आहे, आपण वाचूया. ट्रेन भोपाळला बघितली होती, आता इथं पण अवेलेबल आहे. लहान मुलांची सहल आलेली आहे असं दिसतं. इथं असं बऱ्याच पब्लिकला बसण्यासाठी जागा वगैरे केलेली आहे फोर्टमध्ये. सो
Gujarat means business and opportunities for business. That is always known and good to know. ही गिरनार पर्वतची रांगा ह्याच्यासमोर आपलं फोर्ट आहे. काही माहिती आहे ते. स्टेप वेल असं आहे इथे. सध्या इथे मुलं वर खाली खेळतात. पाणी संवर्धनासाठी इथे बनवलेलं असणार आहे. आता माझं रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे. मेजर पॉईंट बघितलेले आहेत. अजून काय इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतात ते बघूया. नाहीतर रिटर्न टू पवेलियन टू माय स्टेइंग रूम राईट नाव. चला भेटूया पुढे. हो इथं काही स्टेप वॉटर आहे. वॉटर स्टोरेज लोकेशन आहे. सो इट्स अ इंटरेस्टिंग फूड. व्हेरी इंटरेस्टिंग. स्टेप वेल्स आहेत आणि हे वॉटर स्टोरेज लोकेशन आहे. सो लेट्स एक्सप्लोर मोर. Very location to explore. I think this is the best place. This is a step well. I saw the water is contaminated right now, but surely this must be a drinking water or storage in those days for the animals, for the people, or different type of work. जाऊन बघितलं ती वेल चांगली आत आहे बघा. आता असं फिरायचं, खाली उतरायचं एक माळा आणि बाहेर यात्रा येत बाहेर असा. हे एक्झिट आपण आता चालू होतो. ओके बॉस, चला ठीक आहे. आज राजपूत दरबार છેલ્લો રાજા રામ આંડલી એક જ પથ્થરમાંથી બે મૂર્તિ બનાવી. હનુમાનજી મહારાજ અને ગણપતિ દાદા જે બે મંદિર સૌરાષ્ટ્રમાં જૂનામાં જૂના મોટામાં મોટા બે મંદિર હોય તો ઉપરકોટ કિલ્લામાં 1477 એટલે કે 550 વર્ષ પહેલા જુનાગઢની અંદર ભગત જગ્યા નરસિંહ મહેતા એની કુંવરબાઈ એની છોકરી હતી એનું મામેરું
પામે. એ સમયમાં એક જ પથ્થરમાંથી બે મૂર્તિ બનાવી નાના પર કિલો જોવા જાય બધા બહેનો ઉપરને કરો એવા માટે પટી દેખાય. ગુજરાત આ કિલ્લાની રાણી જેમનું નામ રાણક દેવી. રાણક દેવીને લેવા માટે 12 વર્ષ કિલ્લા ઉપર પાટણના રાજાએ યુદ્ધ કરે. 12 વર્ષ તે બંધ હતા. હાલ તમે બધા જોવા આવી ગયા, ગેટ ખુલી ગયા. ચાલો બધા मी बँड रिटर्न केल्यावर मला 100 रुपये रिटर्न करण्यात आलेले आहेत. सिस्टम अशी तर आहे. ओके.